नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस्पायर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी रोहन सर. आज आपण सरळ सेवेची जी काही एक्झाम आहे, अपकमिंग जे काही एक्झाम्स येत आहेत त्याच्यासाठी आपण एक सिरीज चालू करणार आहे या वीक पासून. त्याची गणिताची नेमकी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, गणिताची रणनीती काय असायला पाहिजे, परीक्षा असू द्या किंवा युद्ध असू द्या, रणनीती ही असायलाच पाहिजे. विदाउट स्ट्रॅटेजी यू विल नेव्हर विन. मग त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, तर ती स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून मी एक आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्याकडे. मन लावून बघा, काही डाऊट्स आले तर मला विचारा. त्यानंतर आपण त्याची एक सिरीज चालू करूया. जे काही टॉपिक्स आहेत त्याची बेसिक कॅल्क्युलेशन्स पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण सर्व गणिताची प्रॅक्टिस लेक्चर्सला करणार आहे. युट्यूब लाईव्हचा टायमिंग तुम्हाला दिला जाईल, त्या टायमिंगला मी रोज लाईव्ह असणार. सो त्या सरावासाठी अभ्यासक्रम आपण एक समजून घेऊ पहिले स्ट्रॅटेजीसाठी. बरोबर, गणित हा विषय बघा, पहिले तर काय दोन भागात आपलं सरळ सेवेचं हे गणित डिवायडेड आहे. एक गणित आणि एक दुसरा बुद्धिमत्ता पार्ट. बरोबर, बुद्धिमत्ता म्हणजे लॉजिकल रिझनिंग, गणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. बरोबर, तर हे दोन भागात डिवायडेड आहे. आता गणितासाठी काय काय सिलेबस असतो, तर पहिलं काय संख्या पद्धती आहे, टक्केवारी मीन्स पर्सेंटेज आपण त्याला म्हणतो, गुणोत्तर आहे, रेशो प्रपोर्शन, जे महत्वाचे टॉपिक आहेत. बरोबर, सरासरी, नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस म्हणतो आपण त्याला, टाइम अँड वर्क, वेळ आणि काम, साधे आणि चक्रवाढ व्याज, वेग अंतर म्हणजे स्पीड डिस्टन्स टाइम हा एक पार्ट आहे, क्षेत्रमिती, डेटा इंटरप्रिटेशन. आता हा जो टॉपिक दिलाय ना, हा सर्वात महत्वाचा आहे. आजचं पूर्ण तुमच्या ज्या काही एक्झाम कंडक्ट करणार आहे, व्हॉट एव्हर TCS असेल, IBPS असेल, बरोबर, जे काही एक्झाम कंडक्ट करणार आहे, बरोबर, तर त्याच्यात डेटा इंटरप्रिटेशन हा IBPS चा खूप आवडता टॉपिक असतो. मीन्स जसं बँकिंग असेल, रेल्वे असेल, SSC असेल, एक्झाम्स मध्ये 20-25% DI ला महत्व आहे. काही बँकिंग एक्झामला तर सिलेबसच नाव दिलंय डेटा इंटरप्रिटेशन अँड क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. तसं सरळ सेवेला सुद्धा डेटा इंटरप्रिटेशन फार महत्वाचं आहे. एकदम सोपं असतं. जसं काही तुम्हाला उतार्यावरून प्रश्नांची उत्तर द्यायची असते, तसं आपण त्याचं 1-2 लेक्चर्स घेणार, पूर्ण स्ट्रॅटेजी देणार तुम्हाला. त्याच्यावरून तुम्ही इझिली हा टफ टॉपिक इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग हा एक पार्ट आहे, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो. त्याच्यात काय नियम व अपवाद, रक्तसंबंध ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो, दिशा ज्ञान मीन्स डायरेक्शन अँड सेन्स, कोडिंग डिकोडिंग हा एक पार्ट आहे, पझल्स आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, मालिका समानता आणि व्हॅन डायग्राम. अशा व्हॅन डायग्राम मीन्स आपण त्याला इन द सेन्स सिलॉलिझम म्हणतो रिझनिंगच्या भाषेत. बरोबर, असा हा तुमचा सिलेबसचा पार्ट दिलेला आहे सरळ सेवेला. बरोबर, आता यापैकी महत्वाचे टॉपिक कुठले कुठले? सर्वात महत्वाचे सरासरी. सरासरीला आपण काय म्हणतो? ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजेच काय? ऍव्हरेज कसा कॅल्क्युलेट करतो आपण? सम ऑफ नंबर्स. ऍव्हरेज इज इक्वल टू व्हॉट? सम ऑफ नंबर्स मीन्स त्यांची ऍडिशन करायची. बरोबर, जे काय असेल ते टोटल अपॉन किती नंबर्स आहेत. बरोबर, मीन्स साध्या भाषेत सांगायचं झालं तर 1, 2, 3, 4, 5 यांची सरासरी किती, असं जर उत्तर काढलं तर काय येईल? वर फक्त काय करायचं, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 भागिले किती नंबर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 घ्यायचे. हा झाला तुमचा ऍव्हरेज. एक बेसिक सांगितलं मी तुम्हाला फक्त. त्यानंतर समीकरण आहे मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन, x + y = 5, x - y = 10. तर x ची व्हॅल्यू किती, y ची व्हॅल्यू किती, हा पार्ट झाला तुमचा समीकरणांचा. बरोबर, त्यानंतर प्रमाण, गुणोत्तर प्रमाण मीन्स x/y. बरोबर, त्यानंतर तुमचं टक्केवारी, शेकडा मीन्स 100%, x% ज्याला आपण म्हणतो. बरोबर, हा पार्ट झाला. टक्केवारी झाला, विलिनीकरण झाला, मिश्रण आहे मीन्स मिक्सर अँड ॲलिगेशन एक पार्ट आहे, पदावली एक पार्ट आहे. सरळ रूप द्या, एकदम साधं मीन्स त्याच्यासाठी एकच, त्याला काही लय तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. जे काही आतापर्यंत तुम्ही शिकले असाल 1 ते 10वी पर्यंत, 1 ते 5वी पर्यंत, बॉडमॉस ज्याला आलं, कंचे भाग उभे मराठीत आपण त्याला म्हणतो. बॉडमॉस आलं त्याला पदावली येतात, सरळ रूप द्या, 5 मार्क हातातले तुमचे. त्यानंतर व्याज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, रेल्वे, प्रॉब्लेम बेस ऑन रेल्वे कन्सेप्ट असतो. त्याचे 4-5 नियम आहे. 2 रेल्वे एका याच्यात जात असतील, दोन्ही रेल्वे एकमेकांना क्रॉस करत असतील, असे नंबर ऑफ टॉपिक्स आहेत त्यात.
काम आणि काळ आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हे अति महत्वाचे तुमचे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे टॉपिक आहेत. येत आहे लक्षात? त्यानंतर पाठ जातो तुमचा रिझनिंगचा. बरोबर, रिझनिंगचा पार्ट ऍक्च्युअली रिझनिंग मध्ये जर विचार केला तर तुमचं कोडिंग डिकोडिंगचा एक पार्ट आहे, ब्लड रिलेशनचा एक पार्ट आहे. बरोबर, त्यानंतर तुमचा त्यात कोडिंग सिटिंग अरेंजमेंट आहे, पझल्स आहेत, तो आपण कालांतराने एक्सप्लेन करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर मूलभूत संकल्पना शिकणे, सर्व मूलभूत सूत्रे व शॉर्टकट लक्षात ठेवा. बघा, आता जर तुम्हाला गणिताची स्ट्रॅटेजी खरंच करायची असेल, जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल कमी काळात, तर त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की गणिताला तुम्हाला 3 गोष्टी लागणार आहे. सर्वात महत्वाचं, तुम्ही म्हणाल सर आता आमचं ते वय राहिलं नाही, कुठलं वय? पाढेपाठ करायचं. तर तुम्हाला 100% हे पाढेपाठ करायला लागते. मग पाढे कसे पाठ करायचे? क्वेश्चन मार्क, त्याच्यावर पण एक लेक्चर येईल मी, बट तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो. पाढेपाठ करण्यासाठी काय करायचंय? तुमचं समजा 10 पर्यंतच पाढेपाठ, 1 ते 10 पर्यंतच पाठ. ठीक आहे. आज तुम्हाला 11 आणि 12चा पाढा घ्यायचा. बरोबर, दिवस उगला की जोराने बोलायला सुरुवात करायची. तुम्ही घरात अभ्यास करत असाल, कुठं एखाद्या अभ्यासिकेच्या इथं बाहेर असाल, पण अभ्यासिकेत करू नका, फक्त शांत ठिकाणी. बरोबर, तुम्ही घरी येत मॉर्निंगला उठल्याबरोबर 11 आणि 12चा आज पाढा करायला घ्या. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. बोलत राहा, लिहत राहा. 4-5 वेळा तो लिहून काढा. बरोबर, आणि एक वेळ असेल दुसऱ्या दिवशी झालं, तुम्ही दुसऱ्या दिवशी 13 आणि 14चा पाढा घेतला, पण तो पहिला विसरायचा नाही तुम्हाला 11 आणि 12चा. जेव्हा 13 आणि 14ची रिव्हिजन करताय तेव्हा तुम्हाला 11 आणि 12चा पण लगेच पाढा करायचा त्या दिवशी परत रिव्हिजन. 3-4 दिवशी जेव्हा 15चा पाढा घ्याल तेव्हा एक परत 4 रिवाइज करायचे. डेली अभ्यासाला बसायच्या आधी हे पाढे परत परत लिहायचे. याच्यापेक्षा अजून एक सोपा मार्ग सांगतो. याच्यापेक्षा सोपा मार्ग सांगतो पाढेपाठ करायचं. ठीक आहे सर, असंही होत नाही आमच्याकडून. रेकॉर्डिंग तर माहिती सर्वांना, मोबाईल मध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऑप्शन असतो. बरोबर, ऑडिओ रेकॉर्ड करा. मग तुम्ही म्हणाल सर आता रेकॉर्डिंग करायचं, आमच्याच आवाजात आम्ही ऐकायचं. तुम्हाला ज्याच्या आवाजात ऐकायचं असेल त्याच्या आवाजात रेकॉर्ड करून घ्या, जेणेकरून पाढे तरी पाठ होतील. म्हणजे आज त्याच्याकडनं तुम्ही 11 ते 20 पाढे पाठ रेकॉर्ड त्याच्याकडून तिच्याकडून काय असेल ते ऑडिओ फॉर्म मध्ये रेकॉर्ड करून घेतले पाढे. बरोबर, जसा टाइम भेटेल तसा हेडफोन लावा किंवा मोबाईल मध्ये तुम्ही ते ऐकत राहा. कालांतराने एक वेळ असा येईल की तुमचे 1 ते 25 पर्यंत पाढे पाठ झालेले असतील. म्हणजे पाढे पाठ झाल्याशिवाय अंकगणित बुद्धिमत्ता सोपं जाणार नाही. बघा, सर्व सोपं आहे, गणित बुद्धिमत्ता सोपं आहे, फक्त त्याच्यासाठी जे काही बेस लागतो, पाढे 1 ते 30 पर्यंत वर्ग आहेत. वर्ग तर काय नॉर्मली पाठवून जातो तुमचे, रोज लिहत बसा. एकाचा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9. बरोबर, त्या पद्धतीने. आणि त्याचे आपण शॉर्टकट्स पण घेणार, ते येऊन जातील. घन 1 ते 20 पर्यंत पाठ करा. हे कंपल्सरी पाठ करणे, हे मी वारंवार प्रत्येक लेक्चरला सांगणार. आता तुम्ही ऑफलाईन नाही येत, ऑफलाईनला असेल तर आम्ही पाठ करून घेतो मुलांकडनं, बोलून घेतो क्लासरूम मध्ये. बरोबर, तर पाढे हे तुम्हाला कंपल्सरी 1 ते 30 पर्यंत झाले तर अतिउत्तम. बरोबर, कमी असले तरी 1 ते 25 पर्यंत करा. त्याच्यासाठी एक पहिला पर्याय आहे, ऑप्शन नंबर 1, की तुम्ही रोज पाढे लिहा, बोलत जा, वारंवार त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यासाठी पर्याय नंबर 2 आहे, रेकॉर्डिंग करा, ऑडिओ रेकॉर्डिंग करा, ते ऐकत राहा. ऑटोमॅटिक तुमचं ते लक्षात राहील. बरोबर, त्याच्यानंतर जे काही सूत्र असणार आहे, मूलभूत काही बेसिक फॉर्म्युलेज आहेत, ते आपलं जसे जसे लेक्चर्स होतील तसे तुम्ही ते लिहत चला. तुम्ही जिथं अभ्यास करता अभ्यासाच्या जागी चिटकवा आणि ते वारंवार नजरे खालून ठेवत चाल. बरोबर, तुमचं लक्षात आहे. विषयानुसार सुरुवात करा, सोप्या विषयापासून सुरुवात करायचं. अवघड परीक्षेला जास्त येत नाही. सरळ सेवा असतील या IBPS ज्या काही कंडक्ट करता एक्झाम, इथं नॉर्मलायझेशन होतं, लक्षात असू द्या. नॉर्मलायझेशन म्हणजेच काय, ज्या कुठल्या शिफ्टला पेपर टफ येत असेल आणि ज्या शिफ्टला सोपा येत असेल त्यांचे टॉपर्स काढले जातात, आणि ज्या शिफ्टला पेपर टफ आला असेल त्यांना वाढवून मार्क दिले जातात. सो पेपर टफ आला का, टफ आला तर तुम्हालाही टफ आला. जे जे त्या शिफ्टला असतील महाराष्ट्रभर ते सर्वांना टफ जाणार आहे. तुम्हाला अवघड गेला तर सर्वांना अवघड जाणार आहे, लक्षात असू द्या. म्हणून सोपं करा,
अवघड ऑटोमॅटिक येतं तुम्हाला. काय होतं, तुम्ही एकदम अवघड करायच्या नादात सोपं विसरून जाता. म्हणून पहिले आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे, पाडेपाठ करायचे, वर्ग घन आणि हे बेसिक कन्सेप्ट, टक्केवारी, सरासरी, गुणोत्तर, मग मध्यम विषय घ्यायचे, स्पीड डिस्टन्स टाइम आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, नफा तोटा आहे, व्याज घ्यायचं. मग नंतर अवघड विषय घेऊ आपण, प्रोबॅबिलिटी, संभाव्यता, डेटा विश्लेषण आहे, मीन्स डेटा इंटरप्रिटेशन, हे टॉपिक्स आपण नंतर घेऊ. ठीक आहे. शॉर्टकट्स आणि मानसिक गणित, वैदिक गणिताचे तंत्र वापरा, अंदाजे गणना करण्याची सवय लावा. बघा आता वैदिक गणिताचे तंत्र कुठलं असतं, आता वैदिक मॅथ्स आहे. वैदिक मॅथ्सला तुम्ही काय करतात, एक सिंपल एक्झाम्पल घेतो. समजा 89 इंटू 72 चा तुमचा गुणाकार करायचा. वैदिक मॅथ्स तुम्ही नॉर्मल काय करणार, 2 ने गुणाकार करणार, 7 ने गुणाकार करणार, त्यांची बेरीज करणार, 3 स्टेप जाणार. बरोबर. या केसमध्ये काय, 7 8 56 इथं लिहायचा, 9 2 18 इथं लिहायचा, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेरीज लिहायची. 16 प्लस 9 7 63, 63 अधिक 16 हे तोंडी करायचं. 63 अधिक 6 किती होता, 69, 69 अधिक 10 79, 79 लिहिलं इथं. माइंड कॅल्क्युलेशन म्हणून अंदाजे गणना करण्याची सवय काय, मीन्स माइंड कॅल्क्युलेशन ओरली करायचं. 121 अधिक 27 दिलेत तुम्हाला बेरीज करायची, तर काय करायचं, लिहित बसायचं नाही. 121 अधिक 27 वरचे 7 त्यात ऍड करायचे, 128 झाले, अधिक 20 ऍड करा, 138, 148 उत्तर. बरोबर. 11 गुणिले 12 आलाय, तर 11 गुणिले 12 लिहित बसायचं नाही. 11 गुणिले 12 करायचं तुम्हाला, 11चा वर्ग करा, 121 अधिक परत 11 ऍड करून देते, 132 तुमचं उत्तर आलं. हे अंदाजे किंवा बेसिक कॅल्क्युलेशन आहे, माइंड कॅल्क्युलेशन, हे तुम्हाला डेव्हलप करायला लागणार आहे. मग राईट हँड साईडने लिहित चला, 8 लिहा, एक कॅरी गेला इथं, 79 अधिक 1 80, कॅरी परत 8, 56 अधिक 8 नाही लक्षात, 10 ऍड करा, 56 अधिक 10 66, वजा 2 64, आलं उत्तर तुमचं. असे वैदिक मॅथ आणि अंदाजे कॅल्क्युलेशन करण्याची तुमची सवय, हे करणं गरजेचं. स्टडी ग्रुप किंवा कोचिंगचा वापर करा हवे असल्यास, कंपल्सरी नाहीये. मित्रांसोबत स्पर्धा करणे उपयोगी ठरते, एकमेकांना शंका विचारता येतात आणि प्रोत्साहन मिळतं. असं नाही की ग्रुप स्टडी केला, तुम्हाला जे येतं त्याला शिकवायचं नाही, शिकवा ना बिंदास. कारण कॉम्पिटिशन तुमची दोघात नाहीये, ओव्हरऑल महाराष्ट्र कॉम्पिटिशन, काही पदांमध्ये नॅशनल लेवलला आहे TCS म्हटल्यावर. बरोबर. तर तुमची स्पर्धा सर्वांबरोबर आहे, म्हणून जे येतं ते मित्रांनाही शिकवा. आणि एखादं व्यक्तीला आपण काही शिकवणार असू तर तुमचं ते नॉलेज परफेक्ट होतं, तुम्ही त्या गोष्टीत परफेक्ट होता. म्हणून डिस्कस करा. क्लासची गरज असेल तर क्लास आहेच तुमच्या बरोबर, एस्पायर अकॅडमी, कोर्स घ्या एखादा छोटा आणि शंका विचारत राहा. दोनच लोकांना डाऊट्स येतात, शंका, हे सर्वात महत्वाचं आहे. जे अभ्यास करतात त्यांना, एक तर ज्यांना काहीच समजत नाही, डाऊट्स हे आलेच पाहिजे. ठीक आहे. स्पर्धा ग्रुप डिस्कशनचा फायदा काय होतो बघा, तुम्ही एक बघा, तुम्ही अभ्यासिकेत वगैरे जेव्हा UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप असतो एखादा किंवा MPSC, त्या पूर्ण ग्रुपचं सिलेक्शन होतं एकाच ठिकाणी होतं. एखादा UPSC ला होतो, एखादा राज्यसेवेला होतो, एखादा मंत्रालयात लागतो, एखादा IPS म्हणून लागतो, एखादा PSI म्हणून लागतो. पण तो जर ग्रुप जर डेडिकेटेडली अभ्यास करत असेल तर सर्वांचं वर्षभराच्या आत जवळपास मागे पुढे सिलेक्शन होतं. ठीक आहे. दररोजचा सराव कसा करायचा, दररोज एका विषयावर जर 15-20 प्रश्न सोडवा, मग पहिले त्याची अॅक्युरेसी करा, त्यानंतर मग टायमिंगवर लक्ष द्या. लगेच नाही की आजच अभ्यासाला घेतलं आणि उद्याच तुमचं 10 सेकंदात उत्तर आलं पाहिजे, नाही. पहिले येऊ तर द्या, पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. एकदा बेसिक झालं की मग क्वेश्चन्स करा, मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा. प्रिव्हियस इयर यायला लागलं की मग टाइमवर लक्ष द्या. टाइम यायला लागला एकदा कमी काळात उत्तर यायला लागले की तुम्ही परीक्षेला फेस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट, हेच तुम्हाला सांगितलं, मागील प्रश्न सोडवा. बरोबर. मागील वर्षाचे प्रश्न सोडवा, टेस्ट सिरीज द्या. सर्वात महत्वाचं टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. एका क्लासची 10 टेस्ट सिरीज घ्या, काही अडचण नाही. नंबर ऑफ जेवढे तुमचे टेस्ट होतील तेवढं चांगलं. ठीक आहे. फॉर्म्युला चार्ट बरोबर, महत्वाची सूत्र एका पानावर लिहा. उदाहरणार्थ सरासरी, व्याग, क्षेत्रफळ. बरोबर. आणि ते एका ठिकाणी चिटकवा आणि झोपण्यापूर्वी किंवा झोपण्याच्या आधी तुम्ही ते सराव करत राहा, बघत राहा. किंवा आजचा समजा एखादा टॉपिक आहे, आज तुम्हाला सिंपल इंटरेस्टचे फॉर्म्युले घेतलेत किंवा पाढे घेतलेत, काय करा, एखादा वॉलपेपर तुमचा मोबाईलला असतो, स्क्रीनला, तो कोणाचा तरी फोटो असतो. काही दिवस तो फोटो सहसा तुमचाच असतो,
तो बाजूला ठेवा, तिथं पाड्यांचा स्क्रीनशॉट लावा ऍज अ डायरेक्ट टीपी म्हणून. मोबाईल ओपन केला की तेच दिसलं पाहिजे, ऑटोमॅटिक पाडे पाडत. ठीक आहे. त्यानंतर रोजचा अभ्यासाचा कार्यक्रम कसा असणार. रोज काय करायचं तर 1 तास समजा तुम्ही संकल्पना शिकतायत, बेसिक कन्सेप्ट शिकताय, गणित त्याचे 1 तास त्या टॉपिकची रिव्हिजन करा. टॉपिक नुसार सराव प्रश्न 1 तास करा, 30 मिनिटं मॉक टेस्ट मागील वर्षाचे प्रश्न करा आणि 15 मिनिटं चुका तपासणे व पुनरावलोकन करणे. म्हणजे तुमचं काय काय चुकतंय काही नाही, हे तुम्ही 15 दिवसानंतर पण करू शकता. बट सुरुवातीला कन्सेप्ट घ्या, त्याच्यावर वर्क करा, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, मग काय चुकतं ते बघा. प्रश्न कुठल्या टाईपचे येतात. आता 2 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य, बरोबर. लिहून टाका बिंदास. 10 सेकंदात जरी उत्तर, 30 सेकंद आहे आपल्याला, कशाला तोंडी करत बसायचं. लिहा, 2 कोटी लिहून टाका. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, बरोबर. जे काही उत्तर येतं तुमचं 200 कोटी, बरोबर. किती शून्य आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 शून्य आले, उत्तर 9. बिंदास करा प्रश्न, येते लक्षात. त्यानंतर बघा असे काही प्रश्न येतात, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सरळ सरळ आलेले. 5/x अधिक 3/x, बरोबर. 5/x अधिक 3/x बरोबर 1 असेल तर एक्सच्या जागी काय, इथं पाया समान आहे, मग वरच्या अंशाची बेरीज काय होईल, बेरीज होईल. पाया समान आहे मीन्स एक्स खाली येईल, वर 5 अधिक 3 येईल, बरोबर 1. हा एक्स इकडे गुणिले येईल, 5 अधिक 3 बरोबर एक्स, एक्स गुणिले 1, 1 गुणिले काही करा 1च येतो, 0 गुणिले काही करा 0 येतात, मग 5 आणि 3 उत्तर काही काय. असे सोप्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येत असतात. एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध, 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली, तर किती दूध शिल्लक राहिले. बघा इथं असे प्रश्न तोंडी करायच्या आधी जायचं नाही जास्त, बेसिक कॅल्क्युलेशन. कारण आपल्याला प्रश्न आलाय, अॅक्युरेसी गरजेची 100%. मग काय, किती दूध संकलन झालं, 805 आणि 915, दोघांची बेरीज करून टाका. बेरीज केली 1720 आलं. त्यातनं किती विकलं गेलं, 1575. हे वजा बाकी करायच्यात नाही, तर काय येतं उत्तर 145. प्रॉपर लिहा, काही अडचण नाही. 1720 वजा 1575. तोंडी करायचं झालं त्याला 1600 कन्सिडर करा, म्हणजे 25 राहिले. 1600, 1700 आणि 20 म्हणजे 420 अधिक 25, 425. तोंडी पण उत्तर काढू शकता असं, पण हे बेसिकली हायटलेस. येते लक्षात. एक 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, समसंख्या विचारली, बरोबर. आणि 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, यांच्यातील फरकाची सर्व अंकांची बेरीज पुढील पैकी कोणती, बरोबर. मग आता सर्वात मोठी 5 अंकी संख्या कुठली, 9999, पण ती काय झाली विषम. मग 9998 ही काय झाली, समसंख्या झाली, शेवटी 8 आहे म्हणून. आणि सर्वात लहानात लहान विषम संख्या काय झाली, 1001, बरोबर आहे. मग 1001 याच्यात 9 करा, 9 8 9 9 7 उत्तर आलं. यांच्या अंकांची जर बेरीज केली तर इथं तुमचं काय दिलंय, यांच्या सर्व फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढील प्रमाणे कुठली, बरोबर. मग या फरकाची बेरीज करायची आणि त्याच्यातनं तुमचं काय तर उत्तर तर 42 आहे, बरोबर. त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे, आता तुमचा कारचा प्रश्न आहे, मीन्स स्पीड डिस्टन्स टाइमचा प्रश्न आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, साधा फॉर्म्युला आहे. मीन्स तुमचं वेग बरोबर अंतर भागिले वेळ, बरोबर. हे तुम्हाला आलं, उत्तर आलं. याच्यावर आपण सेपरेट टॉपिक घेत जाणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. याच्यात काही डाऊट्स असतील तर क्लासचा नंबर आहे आपला 95 52 69 95 52. याच्यावर तुम्ही कॉल करून प्रश्न विचारू शकतात. काही डाऊट्स असतील तर बॅच बद्दल काय माहिती असेल तुम्ही ॲपवर जाऊ शकतात. आता आपल्या युट्यूब चॅनलच्या खाली सुद्धा आपल्या ॲपची डिस्क्रिप्शनला लिंक दिली, ॲप डाउनलोड करा आणि त्यात बघा तुम्हाला काय काय पाहिजे, त्या पद्धतीने बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. धन्यवाद. ऑल द बेस्ट. चांगली तयारी करा.